दिव्यम् जन्मकर्माच मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तत्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन नैति मामेति सोऽर्जुनः। जन्मकर्म च मे दिव्यम् जन्मकर्माच मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तत्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन नैति मामेति सोऽर्जुनः। जन्मकर्म च मे दिव्यम् जन्मकर्माच मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म तत्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। नैति मामेति सोऽर्जुनः। याचा अर्थ असा होतो, हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हे तात्पर्य देणाऱ्या एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तर हे जे भगवंत आहे त्यांचा जन्म आणि कर्म दिव्य आहे. दुर्योधनाला शकुनी मामा जी श्रीजी सगळी मंडळी होती, त्यांनाही असं वाटायचं की हा जो कृष्ण आहे ना, हा खूप राजकारणी आहे, हा मायावी आहे. तर त्यांनी त्याचा भगवान म्हणून कधी स्वीकार नाही केला. त्यांना नेहमी असं वाटायचं की हा कोणीतरी मायावी आहे. समोर असून सुद्धा चर्मचक्षुर्मी त्यांनी त्यांना बघितलेला असून सुद्धा स्वतः भगवंत डोळ्यासमोर, भगवंत कसं आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, भगवंताचं स्वरूप इतकं सुंदर आहे. सुंदर गोपालम पुरवनमालम नयन विशालम दुःखहरम वृंदावनचंद्रम आनंदकंदम परमानंदम धरणिधरम वल्लभघनश्यामं पूर्णकामम् अत्यभिरामं प्रीतिकरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. इतकं सुंदर त्यांचं स्वरूप आहे. सुंदर गोपाल, इतकं सुंदर त्यांचं देह स्वरूप, इतकं सुंदर आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे त्यांचं. कोणीतरी बघितलं, कृष्णाचा अर्थच होतो यत् कर्षति इति कृष्ण, जो सगळ्यांना आकर्षित करून गेलो त्याला म्हणतात कृष्ण. तर असा इतका परम आकर्षक असलेला कृष्ण, त्याला बघितल्यानंतर कोणीही असं नाहीये की जो त्यांच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहू शकत नाही. मग आता आपल्याला साक्षात म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपल्या. असं त्याचं सुंदर स्वरूप आहे की चंद्र सूर्य सुद्धा त्याच्या समोर काजव्यासारखे दिसतात. अशी सुंदर भगवंतांचं स्वरूप असताना सुद्धा ती दुर्योधनाची पार्टी या सगळ्यांनी त्यांना बघितल्यानंतर त्यांना ते भगवंता त्यांना शरणागती का करावीशी नाही वाटली, त्यांना का जाणीव झालेली की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. त्याच्या मागे कारण आहे, कारण त्यांनी फक्त डोळ्यांनी बघितलं होतं. भगवंतांना जर समजून घ्यायचं असेल तर भगवंत डोळ्यांनी समजून घेता येत नाही, भगवंतांना कानाने ऐकावं लागतं. जेव्हा आपण श्रवण करतो त्यावेळी आपल्याला कळतं की हे कोण आहेत, आणि मग तेव्हा तो भाव जागृत होतो. हनुमंताचं दर्शन घेतोय, दररोज हनुमंताचं दर्शन घेतोय, पण आपल्या हृदयामध्ये भाव आहे का हा की साक्षात हनुमंत तिथं विराजमान आहे. तो भाव नसल्यामुळे आपण शनिवारच्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीकडे जर बघितलं तर बऱ्याच जणांनी गुळ फुटाने तोंडात बळजबरी चिटकवलेले असतात की नाही. शेंदूर हा फक्त अंगाला नाही, तो डोळ्यात पण गेलेला असतो. मी एका ठिकाणी एका शनिवारी सहज मारुतीच्या दर्शनाला गेलो होतो. तर मारुतीची जवळपास एवढी उंचाची मूर्ती होती, सगळीकडनं प्रदक्षिणा मार्ग होता. आणि त्या मारुतीच्या दर्शनाला गेलेलो असताना तिथं दर्शन घेतलेलं मारुती दिसतच नव्हता. त्याच्या तोंडावरती छोटे छोटे एवढे मोठे त्या रुईचे हार होते. आता या मारुतीला श्वास कसा घेता येईल. मग ते सगळे हार काढले आणि एकच हार ठेवला जो सगळ्यात चांगला होता. भाविक होता बिचारा.
त्याच्या हातात एक ताट होतं. ताटामध्ये बुक्का, गुलाल, त्यांनी काही मीठ, पुरी, तेल, बरंच काय काय आणलेलं होतं. ते आणलं त्यांनी, मारुतीनं पाहिलं, असं केलं, बुक्का टाकला, तो काही इथं गेला, काही डोळ्यात गेला, गुलाल टाकला, तो कसा पडायचा असेल तसा पडला. मग बाकी जे जे काही काढत होतं, फुलं फुलं, रोईचा हार आटकून दिला, तो असा अडकला नाकावर. अशा पद्धतीने त्यांनी ते सगळं केलं. ताटात मग प्रदक्षिणा घालून आलं, ताटात जे काही उरलेलं होतं, तो मारुती असा पाय करून असा उभा होता. तर मारुतीच्या दंडावरती त्यांनी उरलेलं ताट रिकामं केलं. आपण खरकट कसं रिकामं करतो, ही अशी देवांची आपली अवस्था आहे. काय कारण आपल्याला काय दिसतं, देव दिसतं, आपल्याला दगड दिसतो. त्या कारण महिमा ऐकलेली नाहीये, कथा नाही शेवटची. असं कित्येक जण जातात पंढरपूरला. बरेच जण हा युक्तिवाद करतात, त्या दगडाला काय नैवेद्य टाकायचं, तो काय खाणार आहे का. बरेच जण युक्तिवाद करतात, तो कसला तुमचा देव, असे काही काही जण म्हणतात की त्याला जर त्याच्या हाताने खाता येत नाही तर तो कसला देव, कपडे त्याला घालावं लागतात तो कसला देव, आंघोळ त्याला घालावं लागते तो कसला देव, असं प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. त्यांना माहिती नाहीये तो साक्षात तिथे उभा आहे. तो कोणाला माहिती आहे, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकलेलं आहे ना, सद्गुरूकडून ऐकलेलं आहे, त्यांना कळतो तो प्रत्यक्ष तिथे आहे. आणि भगवंत एक म्हणतात की ये थांबा प्रपंच काम सदैव भजाम्य. जो ज्या पद्धतीने मला शरण येतो त्याच पद्धतीने मी त्याच्याशी आदान प्रदान करतो, असे भगवंत म्हणतात. त्यामुळे जेव्हा नामदेवांनी खीर आणली तेव्हा कशी खाल्ली बसू आणि जनाबाईला कसं दळून दळू लागला, ती पण तीच मूर्ती होती की नाही. जेव्हा मुक्तकेशी नावाची दासी आली आणि या मुक्तकेशी दासीने तिला असं वाटायचं की जगात सगळ्यात कोमल आणि सगळ्यात कोमलांगी मीच आहे, नर्तकी होती ती. तिला तिच्या कोमलपणाचा खूप अभिमान होता की माझ्या इतकं कोमल तर कोणीच नसेल. आणि तिला जेव्हा ती आली पंढरपूरला आणि ती दिंडीमध्ये ती अशी करायची की मला कोणाचा धक्का लागला, आषाढी वारीची आली ती म्हणायची मला कोणाचा धक्का लागला, मला लागेल, मी खूप कोमल आहे, मी खूप कोमल आहे. असा आव आणत ती जेव्हा विठ्ठलाजवळ गेली आणि तिथं विठ्ठलाच्या पायाला जर माझं डोकं लागलं, मला लागेल वगैरे, ती खूप अलगदपणे तिने विठ्ठलाच्या चरणाला स्पर्श केला. विठ्ठलाच्या चरणाला स्पर्श करता तिची करंगळी लागल्या विठ्ठलाच्या डाव्या पायाला एक चिन्ह पडलेलं आहे, असं खड्डं पडलेलं आहे. ती तिची करंगळी लागलेली विठ्ठलाने दाखवून दिलं, तुझ्यापेक्षा मी कोमल आहे. तर मूर्ती कोणाला हे करते, जेव्हा जो त्या भावनेने त्याच्यापर्यंत जाणार आहे तेव्हा भगवंत कधी कधी चमत्कार करतील, पण जो भावनेने त्यांच्यापर्यंत जाणार आहे तेव्हाच ते चमत्कार करणार आहे. पण भावना जागृत कधी होईल, जेव्हा त्यांच्याविषयी ऐकलं जाते. दुर्योधनाने यांनी सगळ्यांना असं वाटायचं की हा जो भगवंत आहे हा कोणीतरी सर्वसामान्य माणूसच आहे, पण त्याच्याकडे खूप कला आहे, त्याची खूप राजकारणी आहे, खूप बुद्धिमान आहे असं त्यांना वाटायचं. पण अर्जुन आणि बाकीचे सगळ्यांनी कुंती महाराजांकडनं ऐकलेलं होतं की हे साक्षात भगवंत आहे, भीष्माकडनं ऐकलेलं होतं, कृपाचार्यांकडनं ऐकलेलं होतं, द्रोणाचार्यांकडनं ऐकलेलं होतं की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तर महाभारत युद्धाच्या वेळी असा एक प्रसंग आला की ज्यावेळी युद्ध चालू होतं आणि शकुनी आणि दुर्योधनाने आणि कर्णाने भीष्म पितामहाला एक दिवस रात्री त्यांचा जो तंबू होता त्या तंबूमध्ये ते गेले आणि ते म्हणाले की तुम्ही पक्षपात करत आहात नाही, तुम्ही आमचे सेनापती असून सुद्धा तुम्ही पांडवांवरती तीर चालवत नाही आहात. आणि त्यांना भीष्म पितामह हे प्रचंड प्रामाणिक होते, त्यांच्या वचनबद्ध होते, ते त्यांच्या सिंहासनाविषयी निष्ठा होती त्यांची. ते म्हणाले मी पक्षपात करत नाहीये, म्हणजे तुम्ही हे प्रूव्ह करून दाखवा, तुम्ही सिद्ध करून दाखवा की तुम्ही पक्षपात करत नाही आहात. आणि त्यांनी इतकं त्यांना भावनिक केलं, इतकं त्यांच्या चारित्र्यावरती त्यांनी बोट ठेवलं की भीष्म पितामह म्हणाले की ठीक आहे म्हणे, तुम्हाला एवढंच हवंय, मी प्रतिज्ञा घेतो म्हणे. आणि कर्ण आणि दुर्योधन एकामेकाकडे बघून त्याच्या नजरेने हसायला लागले की भीष्माने प्रतिज्ञा केली म्हणजे आता ती झालीच पाहिजे. भीष्माने 5 बाण काढले आणि म्हणाले की मी प्रतिज्ञा घेतो की ह्याच 5 बाणांनी उद्या 5ही पांडवांचा अंत केल्याशिवाय, याच 5 बाणांनी उद्या 5ही पांडवांचा अंत केल्याशिवाय मी एकतर वीरही नाही तर मी ह्या 5 बाणांनी 5ही पांडवांचा वध करेन.
अशी प्रतिज्ञा घेतल्यानंतर भीष्म पितामह म्हणाले, आता तरी तुमचं समाधान झालं का की मी पक्षपात नाही करते, माझं सेनापती पदाविषयी मी खूप निष्ठेने मी माझं पद हे करतो आहे, त्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर दुर्योधनाला भीष्मावरती तेवढाही विश्वास होता. दुर्योधन जाता जाता म्हणाला, भीष्म पितामह ते पाचही बाण तुम्ही माझ्याकडे द्यावं. म्हणजे कशा करता, म्हणजे तुम्ही ह्या बाणांना हातात घेऊन वचन घेतलं रे, तुम्ही जर रात्रीतल्या काहीतरी कारणाने हे बाण मोडून टाकली, म्हणजे ज्या बाणांवर मी शपथ घेतली होती ते बाणच नाही राहिले, आता उद्या कशी मारू, आता ती शपथ माझी व्हॅलिड नाही राहिली, तर म्हणजे ते माझ्याकडे द्या. भीष्म म्हणाले, घे बाबा. आणि भीष्माने ते पाचही बाण दुर्योधनाकडे दिले. दुर्योधनाने पाचही बाण गोंधळले आणि त्याच्या शिबिरामध्ये घेऊन गेले. शिबिरामध्ये घेऊन गेल्यानंतर अचानकपणे त्या रात्री रथ वाजला. दुर्योधन आराम करत होता. आराम करत असताना त्याचा जो पहारेकरी होता तो आला आणि म्हणाला, महाराज बाहेर अर्जुन आलेला आहे तुम्हाला भेटायला. अर्जुन आला? दुर्योधनाला कळलं नाही की कावर आला असेल, पण त्याला आतमध्ये घेऊन ये सन्मानाने, आणि अर्जुनाला आतमध्ये घेऊन आला. मग दुर्योधन हा धूर्तच होता. तो म्हणाला अर्जुनाला, तुला भिक्षेमध्ये राज्य देऊ का? कोणत्या योद्ध्याला असं वाटेल की मला राज्य भिक्षेमध्ये द्यावं? तो म्हणजे मला नको ते मी मिळवेल म्हणजे माझ्या सामर्थ्याने. म्हणजे मग काय हवंय तुला? अर्जुन म्हणाला, तुला आठवतं का ज्यावेळी आम्ही वनवासामध्ये होतो तू एका गंधर्व कन्येची छेड काढली होती, आणि ती छेड काढल्यामुळे त्या सगळ्या गंधर्वांनी तुला पकडून घेतलं आणि ते तुझी बळी देणार होते. काली देवी ते तुझी बळी देणार होते. त्यावेळी ही बातमी जेव्हा आम्हाला युधिष्ठिराने आम्हाला सांगितलं, तेव्हा मला आणि भीमाला युधिष्ठिराने पाठवलं होतं. या सगळ्यांशी लढून आम्ही तुला मुक्त केलं होतं. हो म्हणे, आठवतो. ती आता राजेवानी गोष्ट मला आत्ता का टाकते, म्हणजे त्यावेळी तू मला एक वर मार म्हणाला होता की तू माझ्यावरती उपकार केलेस, माझे प्राण तू वाचवलाय, तुला काय हवंय सांग. तर त्यावेळी मी तुला म्हणालो होतो की मला काही नको होतं तुझ्याकडे, तुझ्यासारख्या माणसाकडे. पण ते वरदान आपलं अजून शिल्लक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर कोणाला असं काही सांगायचं तुला पुढं काहीतरी दे, त्याला म्हणायचं लगेच मागून घे. तो म्हणाला की ते मग म्हणजे काय हवंय तुला? म्हणजे ते जे 5 बाण आहे ना तुझ्याकडे, ते भीष्माने प्रतिज्ञा घेतलेली, ते 5 बाण दे म्हणाला. दुर्योधनाला इतका धक्का बसला की ही गोष्ट अत्यंत गोपनीय, अत्यंत गुपित गोष्ट आहे, आता थोड्या वेळाने झालेली. ही फक्त मला, कर्णाला, शकुनीला आणि भीष्म पितामहाला माहिती आहे. भीष्म पितामहांचं शिबिर आपल्या शेजारी येते, कुठेही गेलेले नाहीये, तिथून वार्ता सुद्धा कुठे गेलेला नाहीये. मी आणि कर्ण आणि शकुनी ही बातमी कोणाला सांगणं शक्य नव्हतं. म्हणाला, अर्जुना थांब, मला सांग, तुला ही गोष्ट सांगितली तू या 5 बाणांविषयी? त्यावेळी अर्जुन म्हणाला, मला कृष्णाने सांगितलं. तर याचा अर्थ काय? दुर्योधनाने पूर्ण महाभारतामध्ये कृष्णाला भगवान म्हणून जर नमस्कार केला असेल तर तो ह्या क्षणामध्ये की कदाचित मी लोक म्हणतायत ना की हा भगवान असेल, जर असेल तर मला त्याला माझा नमस्कार. कारण भगवंतांना तो सर्वसामान्य व्यक्ती समजत होता, त्याला भगवंतांचं महात्म्य माहिती नव्हतं. त्या कारण भगवंतांविषयी त्यांनी कधी श्रवण केले. प्रभू रामचंद्रांचंही तसंच झालं. भगवान शंकर आणि माता पार्वती, माता सती या दंडकारण्यामध्ये एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्या होत्या रामकथा ऐकण्यासाठी. तिथे रामकथा, भागवत कथा त्यांनी ऐकली, आणि ऐकलेली असताना ते जेव्हा त्या दंडकारण्यातनं परत कैलासाकडे जात होते, जात असताना एका ठिकाणी आल्यानंतर पार्वती मातांना आवाज ऐकू आला. एक माणूस मोठमोठ्याने रडत होता, आणि त्याची रडण्याची अवस्था ही अशी होती, तो इतका विव्हळ झालेला होता. तो झाडांना विचारत होता की तुम्ही माझ्या पत्नीला बघितलं का? तो हरणांना विचारत होता, तुम्ही माझ्या पत्नीला बघितलं का? ती कुठे गेली? त्यावेळी सती माताने विचारलं की भगवान शंकराचं लक्ष वेधलं आणि म्हणे की तो कोण आहे? भगवान शंकराचं कोणा करू नको, ते लीला करताय, ही नर्वत लीला आहे, ही माणसासारखी लीला करताय, पण ते माणूस नाहीये, ते परम पुरुष भगवान श्री नारायण साक्षात राम रूपामध्ये लीला करतात.
तुला दिसत नाही आणि मी तुझा पती नाही, मी तुझा गुरु सुद्धा आहे. गुरुच्या शब्दाला मान ठेव आणि लक्षात घे, तू सुद्धा त्यांना वंदन कर. सतीला प्रश्नचिन्ह पडलं की परमपुरुष भगवान बायकोसाठी रडते, याची बायको कोणी पळून नेऊच कसं शकते. आणि मग सतीच्या मनामध्ये आलेला प्रश्न सतीने विचारला की भगवान शंकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी नमस्कार केला. भगवान शंकर म्हणाले, येतेस ना, तुम्ही वा पुढे आलेच का. अजून संशय होता. कोणाला संशय झाला? आदिमाया शक्तीला, जी सगळ्यांना भ्रमित करते. बघा, ती सुद्धा भ्रमात पडली. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, न मे विदुर सुरगणः, मला कोणी ओळखू नाही शकत, मला पूर्णपणे जाणता असं कोणीच नाहीये. न मे विदुर सुरगणः प्रभवं महाऋषयः, महाऋषी सुद्धा मला जाणत नाही. अहम आदि ही देवानां महर्षीणांच सर्वशः, मी आदि देव आहे, सगळ्या महर्षींचाही उगम आहे मी, मला कोणी जाणू नाही शकत. मत्त परतरम नान्यात किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाय, माझ्यापेक्षा किंचित सुद्धा श्रेष्ठ कोणतीही गोष्ट नाहीये. जशा पद्धतीने एखादी माळ जर पकडली तर त्या माळेचे मणी आपल्याला दिसतं की सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. ते मणी का जोडलेले आहेत हे बुद्धिमान माणसाला समजतं की त्याच्या हातून धागा केलाय म्हणून ते मणी एकमेकांसोबत जोडलेले. धागा नसतात, ते सगळे मणी इकडे तिकडे विखरून पडलेले असते. त्याच पद्धतीने सगळे ग्रह त्यांच्या कक्षेमध्ये फिरतात. सूर्य त्याच्या वेळेला उगवतो, वेळेला अस्त होतो, पावसाळा येतो, त्यानंतर हिवाळा येईल, मग उन्हाळा येईल. हे सृष्टीचक्र चालू राहतं. हे सगळं आपोआप घडतं. बीज जमिनीत टाकलं, पाणी मिळालं की त्या एवढ्या बीजातून एवढं मोठं झाड बाहेर येतं. हे सगळं कोण करू शकतं? दिसत नाही, दिसत नाही. पण बुद्धिमान माणसाला समजलं पाहिजे की याच्या मागे भगवंत आहे. मी सगळेच मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाय, ज्या पद्धतीने सूत्राने ते सगळे मणी जोडलेले असतात त्याच पद्धतीने भगवंत दृश्य अदृश्य पद्धतीने सगळ्या गोष्टींना, चराचर सृष्टीला ते कंट्रोल करतात. ही गोष्ट आपल्याला समजणं अवघड आहे. त्यासाठी शास्त्राचा आधार घ्यायचा, गुरुचा आधार घ्यायचा. सतीने गुरुचा आधार घेतला नाही. सती म्हणाली, मी स्वतः परीक्षा घेणार, मी स्वतः परीक्षा घेणार. जर एखाद्याने विष घेतलं तर त्याचा मृत्यू होतो, हे अनुभवाने समजून घेतलं पाहिजे का दुसऱ्याच्या अनुभवाने समजलं पाहिजे? लोक म्हणतात अनुभव हा सर्वात मोठा गुरु. मग विषाने माणूस मरतं, हा अनुभव घेणं गरजेचं आहे का? बुद्धिमान माणसाने सांगितलं की आपण ऐकतो. बाळा, जसा बाळा गरम ह्याच्याकडे चालला, बाळा हात नको लावू, हाय, हात नको लावू, हाय. त्यांनी ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर थोड्या वेळाने रडतं, कारण त्याचा हात भाजतो. तसंच गुरुचं, शास्त्रांचं जे वाक्य आहे ते आपण सहज स्वीकार केलं पाहिजे. संतांच्या वाक्यावरती आपण फार जास्त प्रश्नचिन्ह नाही लावले पाहिजे, पण आपल्याला सवय आपली बुद्धी लावायची. आणि हे जे महापुरुष आहे, हे जे देवता आहेत, हे त्यांच्या अनुभव, त्यांच्या उदाहरणातून ती गोष्ट दाखवतात. साक्षात आदिमाया शक्तीला का माहिती नाही काय भगवंत कोण आहे, तर तिने तिच्या अनुभवातून दाखवलं. आणि ती म्हणाली की, सती माता म्हणाले की मी स्वतः परीक्षा घेणार. त्या म्हणाले की तुम्ही जा, पुढे मी आलेच, तुम्ही जा, मी आलेच. भगवान शंकर म्हणाले लवकर येऊ, उशीर करू. कैलासावरती गेल्यानंतर पार्वती माताने, सती माताने काय केलं? सती म्हणजे शंकराची पहिली बायको आहे ना. सती माताने काय केलं? सीतेचं रूप धारण केलं. की जे राम सीतेमध्ये इतके विव्हळ झालेले आहेत, त्या सीतेचं रूप धारण मी करते आणि बघते की खरंच त्यांची लीला आहे, की खरंच ते रडत आहेत, खरंच माणसासारखे रडत आहेत. आणि मग सीतेचं रूप धारण करून गेल्यानंतर भगवान राम जेव्हा बघायचे इकडे आणि म्हणायचे, हे झाडांनो माझ्या सीतेला तुम्ही बघितलं का? त्यावेळी सती माता तिथून आडव्या जायच्या. भगवान राम इकडे तोंड करायचे, हे हरणांनो माझ्या सीतेला तुम्ही बघितलं का? सती माता तिकडून पुन्हा आडव्या जायच्या. असं बऱ्याच वेळा प्रकार घडला. आणि नंतर त्या लीलेतनं बाहेर येऊन प्रभू रामचंद्र सती मातांना विचारतात, हे सती माते, भगवान शिव इथे नसताना आपण अरण्यामध्ये एकटे इथे काय करत आहात? त्यावेळी त्यांना कळालं की हे कोणत्याही क्षणी पूर्ण पुरुषोत्तम भगवानच आहे. ते सर्वसामान्य माणसासारखी लीला जरी करत असले तरी ते सर्वज्ञ आहेत.
आणि त्यावेळी त्यांनी सती माताचं संबोधन केलं, ये माई. आणि ही लीला घडली होती सासवडच्या पुढे यमाई शिवरी म्हणून जागा आहे. तिथे जी देवी आहे यमाई, हे नाव का पडलं? ते म्हणाले ये माई. त्यावेळी सती मातांना लाजेवाणं झालं. त्या म्हणाल्या मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा घेतली. ते म्हणाले तुम्ही इथे तुमच्या एका अंश रूपाने स्थापन व्हा आणि भक्तांचे दुःख दारिद्र्य तुम्ही दूर करा. आणि असा आशीर्वाद देऊन तिथं तांदळा रूपाने त्या यमाई देवीच्या रूपाने स्थापन झाल्या. प्रभू रामचंद्र पुढे निघून गेले. सती माता जेव्हा कैलासावरती गेल्या, भगवान शिव ध्यानस्थ त्यांना सतीच्या गुंडांचा आवाज आला. त्यांनी डोळे उघडले. म्हणजे सती एवढा उशीर का झाला? सती थोड्याशा लाजेवाण्या झालेल्या, त्यांचे डोळे खाली होते. शंकराला कळालं की काहीतरी गडबड आहे, की माझ्यासोबत डोळे मिळवून बघू नाही शकत आहे. आणि काय झालं सती, काय केलंस तू? आणि त्यावेळी सती मातेने सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. भगवान शंकराने ऐकलं की सीता मातेचं रूप धारण केलेलं होतं. सतीने हे ऐकता क्षणी भगवान शंकर त्यांच्या आसनावरून उठले आणि शिरसाष्टांग दंडवत बायकोला केला. म्हणजे माझ्या आईचं तू रूप धारण केलं सीतेचं. प्रभू रामचंद्र माझे आराध्य आहेत. कशावरून? हरिपाठामध्ये सांगितलंय, हरी 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 मंत्र तो शिवाचा, म्हणतीचे वाचा तया मोक्ष. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. काशी मरणात मुक्ती म्हणतो ना आपण, काशीमध्ये मरण गेल्यानंतर मुक्ती का मिळते? विश्वनाथ भगवान निरंतर राम राम इतका मोठ्याने जप करत असतात. जो व्यक्ती तिथे मरतोय तो त्याच्या शरीरातून बाहेर आल्या क्षणी त्याच्या कानामध्ये हा शंकराने केलेला राम जप पडतो. हा शुद्ध राम जप पडल्यानंतर तो सरळ होतो. त्यामुळे म्हणलेले काशी मरणात मुक्ती, काशीमध्ये मरणाने मुक्ती मिळते. अशा माझ्या आराध्याचा ज्याचा मी निरंतर जप करत असतो. अजून कुठं सांगितले भगवान शंकर राम नामाचा जप करतात? शंकराच्या आरतीमध्ये काय? शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासांतरी. कोण आहे त्यांच्या अंतरामध्ये? शंकराच्या अंतरात कोण आहे? रघुकुळ टिळक आहे त्यांच्या हृदयामध्ये. आणि त्यांचा बीज मंत्र काय? राम राम राम. या बीज मंत्राचा निरंतर जाप. अजून कुठं सांगितलेलं आहे? श्वेताश्वतर उपनिषदामध्ये भगवान शंकर पार्वतीला सांगतात, मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णू एव न संशय. श्रीराम श्री विष्णू हेच मुक्ती प्रदान करणारे, ह्याच्यामध्ये किंचितही संशय नाही. अजून कुठे सांगतात भगवान शंकर? पार्वती माता विचारतात, केनोपायं लघुनाम विष्णू नाम सहस्रकम पट्टदैर पंडितैर नित्यं श्रोतमिच्छाम्य हम प्रभो. मला असं काहीतरी शॉर्टकट सांगा की भगवंतांच्या अनंत कोटी नावाचं फळ मला शॉर्ट मध्ये मिळेल. त्यावेळी ईश्वर उवाच, श्रीराम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. भगवंतांच्या हजारो नावाचं फळ तुला एका रामनामामध्ये मिळून जाईल. हे पार्वती माझा जो जप आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणून तिचे वाचा. अशा भगवान जे माझे आराध्य आहेत, जी माझी माता आहे सीता, तिचं रूप तू धारण केलंस. आजपासून तू माझी आई झालीस नाही. कोणाला म्हणतात? बायको. आजपासून तू माझी आई झालीस. मी तुझ्याकडे पती या भावनेने कधीही बघू शकत नाही. सती मध्ये झालं का तसं डोक्याला ताप? आता काय करायचं? आणि त्याच वेळी एक महाभयानक असुराने जन्म घेतलेला होता, ज्याचं नाव होतं, त्याच्या 3 पुरी होत्या. त्रिपुरासुर. त्रिपुरासुराने अवतार घेतलेला होता आणि त्रिपुरासुराचा जन्म झालेला होता. ते संपूर्ण ब्रह्मांडाला हैराण करून ठेवलेलं होतं. आणि त्याला असं वरदान मिळालेलं होतं की भगवान शंकराचा पुत्रच तुला मारेल. भगवान शंकराचा जर त्यांनी माता या भावनेने जर सतीकडे बघितलं तर पुत्र कधी होईल. आणि मग हे सगळं झाल्यानंतर पुढे अशी लीला घडवून आणली गेली की दक्ष यज्ञ झाला. आणि दक्ष यज्ञामध्ये सतीने उडी घेतली, कारण शंकराचा अपमान झाला. दक्ष यज्ञामध्ये उडी घेऊन सतीने तिचं शरीर संपवलं. कथा मी विस्तारामध्ये सांगत नाही, तर तिचं शरीर संपवलं. आणि ते शरीर, मृत शरीर भगवान शंकर घेऊन चालले होते. तेव्हा भगवान सुदर्शन ते संपूर्ण तांडव करत होते ते शरीर घेऊन. सृष्टी तेव्हाच प्रलयाला नेली असती शंकराने, तर भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं आणि ते शरीर त्याचे खंड केलं. त्याचे 52 तुकडे झाले. संपूर्ण भारत खंडात ते पडले. 52 शक्तीपीठे जन्माला आले. तिथं ते तुकडे पडले. तर सांगण्याचं तात्पर्य काय
की व्यवस्थित गुरुनी सांगितलेल्या गोष्टीवर संशय, शास्त्रातल्या गोष्टीवर संशय केला, साक्षात आदिमाया शक्ती आपल्याला दाखवतीये की तिला सुद्धा याचा जो गोष्ट आहे ती भोगावी लागली, स्वतःच शरीर अग्नीने संपवावं लागलं. त्यामुळे गुरुवाक्य, शास्त्रवाक्य त्याच्यावर संशय कधी करू. आणि जे भगवंत सर्वसाधारण लीला करताना आपल्याला जाणवतात ते सर्वसाधारण नसतात, ते सदैव दिव्य आहे. त्यांचा जन्म, त्यांचं कर्म हे निरंतर दिव्य. आणि आता आपण शेवट समजून घेऊया भगवान श्रीकृष्णांची लीला. भगवान श्रीकृष्णांनी कशी लीला केली? भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा लीला केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कंस नावाचा महाभयानक हा आसुरी प्रवृत्तीचा राजा जन्माला आला होता. तो एका अत्यंत धार्मिक आणि चांगल्या व्यक्तीच्या उदरी जन्माला आला, ज्याचं नाव होतं राजा उग्रसेन. हा उग्रसेन मथुरेचा राजा होता. त्याच्या लहान भावाची मुलगी ही देवकी होती. आणि हा उग्रसेन एवढा चांगला असताना आपण विचार करू की ह्याला एवढा भयानक पुत्र कसं काय जन्माला आला? आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग हा राजा भक्त होता, चांगला होता, याच्या उदरी हा महाराक्षस कंस कसं काय जन्माला आला? तो जन्माला आला कारण उग्रसेन एक दिवस त्याच्या पत्नीला घेऊन वनामध्ये फिरायला गेला होता. वन हे आपल्याला जसं द्रांटी पशूंचं निवासस्थान आहे, अनेक प्रकारच्या सूक्ष्म पैशाच्य शक्तींचं सुद्धा निवासस्थान असतं. त्यामुळे आपण नेहमी जेव्हा कधी गर्भाधान संस्कार होतो, गर्भाधान संस्कार ज्या संस्कारातून पुत्र पुत्री संतती जन्माला येते, ते स्वतःच्या वास्तूमध्ये, पवित्र वास्तूमध्ये, जिथे आपण राहतो, जिथे वास्तू शांती झालेली आहे, जिथे आपण होम यज्ञ हवन तप आपली रोजची साधना घरातली करतो, आपल्या स्वतःच्याच वास्तूमध्ये गर्भाधान संस्कार करून मुलं जन्माला घातली पाहिजे. आजकालचं कल्चर काय आहे? हनीमून कल्चर. अशा ठिकाणी जातात जिथल्या पावित्र्याची आपल्याला जाणीव नसते, तिथे काय झाले काय नाही झाले आपल्याला माहित नाहीये. अशा ठिकाणी लोक जातात आणि मग भूतच जन्माला येतो. आणि हा त्याच्या पत्नीला घेऊन उग्रसेन एक दिवस वनामध्ये शिकार करायला गेलेला असताना त्यांनी वनामध्येच निवास केला. आणि राजाला शिकार करून येताना त्याला वेळ झाला. तिथे गोभिल नावाचा एक दैत्य होता. त्यांनी ह्या राजाची सुंदर पत्नी बघितली. आता यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात राक्षसांच्या. त्याने उग्रसेनाचं रूप धारण केलं आणि तो त्याच्या पत्नीकडे आला. तिथे तो तिच्यासोबत रथ झाला. तिला बिचारीला काहीच माहिती नाही की हा आपला पती नाहीये. आणि त्याच्या अंशातून तो जन्माला आला तो कंस होता. आणि तो निघूनही गेला वेळेत आणि राजालाही कळलं नाही की आपला रूप घेऊन दुसरं कोणी आलो होतं. त्याच्यातनं जो जन्माला आला हा कंस होता. हा महाभयानक कंस यांनी अत्याचार मांडले होते संपूर्ण पृथ्वीवरती. सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या राक्षसांना यांनी ताब्यात करून घेतलेलं होतं आणि यांच्याकडनं तो वाटेल त्या गोष्टी करून घेत होता. असा हा महाभयानक कंस यांनी पृथ्वी त्राही त्राही झाली. सर्व देवी देवतांपर्यंत ही सगळी झळ पोचलेली होती. यज्ञ याग बंद झाले, देवांच्या पूजा बंद झाल्या. यज्ञ याग बंद झाल्यानंतर सर्व देवी देवता यांची शक्ती क्षीण झाली. कंसाचा अत्याचार पृथ्वीवरती इतका वाढला की सर्व देवी देवता ब्रह्मदेवाकडे गेले की या कंसाला कोणीतरी थांबवलं पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. आणि ब्रह्मदेवांना घेऊन हे सगळे क्षीरसागराच्या तटावर गेले. डायरेक्ट भगवान विष्णूंचं दर्शन घेऊ शकत नाही. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. अशा पूर्ण सूक्तांनी त्यांनी भगवंतांची स्तुती केली. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाच्या ध्यानामध्ये त्यांना सांगितलं की मी अवतार घेणार आहे. प्रत्यक्ष दर्शन नाही दिलं, सदेवांनाही दुर्लभ आहे भगवंताचं दर्शन. आणि मग लीला अशी घडून आली की आकाशवाणी झाली. त्यावेळी देवकीचं लग्न होत होतं. कंसाची ही लाडकी बहीण म्हणजे मी तुझं सारथ्य करणार, वसुदेवाला आणि देवकीला तो सोडवायला चालला होता. आणि आनंदाचा क्षण होता आणि आकाशवाणी झाली की हे कंसा, ज्या बहिणीच्या लग्नाने तू एवढा आनंदी झालेला आहेस तिचंच 8वी संतती तुझा वध करेल, तिचीच 8वी संतती तुझा वध करेल. असं ऐकल्याबरोबर कंसाला इतका राग आला
मग माझ्या प्राणावर भेटणार आहे तर मग कोण बहीण आणि कोण काय. त्यांनी तलवार काढली आणि देवकीचा हिच्यामुळे हिची संतती मला मारणार आहे काय, हिचाच शिरछेद करून टाकतो. पण त्यावेळी वसुदेवाने कंसाला समजावलं आणि मग समजावलेलं बरंच काही गोष्टी सांगितल्या आणि कंसाने शेवटी त्या दोघांनाही जेलमध्ये टाकलं. त्यांना झालेले पहिले 6ही मुलं कंसाने एकामागे एक करून त्यांनी अत्यंत क्रूरतेने त्यांच्या डोळ्यासमोर दगडावर टाकून मारून टाकले. मारल्यानंतर 7वा गर्भ हा बलराम जन्माला येणार होते. तर या बलरामाला कंस मार, पण बलरामाला वृंदावनामध्ये कृष्णाच्या सर्व लीलेमध्ये सहभाग घ्यायचा होता. म्हणून वसुदेवाची पहिली पत्नी रोहिणी ही नंदबाबाच्या घरी गुपित रूपाने ठेवलेली होती, जपून त्यांना लपवून ठेवलेलं होतं. तर द्रौपदीचा 7वा गर्भ योगमायेच्या शक्तीने देवकीच्या गर्भातून स्थलांतरित करून रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवण्यात आला आणि देवकीची थोरली सवत रोहिणी हिला बलराम झाला आणि 8वा आता कृष्ण जन्माला येणार होता. कृष्ण हा 8वा गर्भ जन्माला येणार होता गर्भामध्ये आणि आपल्यासारख्या जन्माला नव्हते येणार सर्वसामान्य. कृष्ण जन्माला येताना सगळ्यात पहिले ते वसुदेवाच्या हृदयामध्ये त्यांनी अवतार घेतला. त्यांच्या हृदयामध्ये आले ते भगवंत. तिथून देवकीच्या हृदयामध्ये ते प्रवेश केला त्यांनी आणि मग देवकीच्या गर्भामध्ये त्यांनी निवास केला. देवकी मातेच्या गर्भामध्ये निवास केल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडातले सगळे देव तिथे त्याची स्तुती करायला यायचे. आणि असं करता करता 9 महिने लोटले. संपूर्ण तेजस्वी तेजपुंज ही देवकी दिसत होती. आणि ज्या दिवशी जन्माष्टमीची अष्टमी श्रावणातल्या कृष्ण अष्टमीची ही रात्र होती, रात्र असताना ज्यावेळी भगवंतांचं अवतरण होणार होतं मध्यरात्रीच्या वेळी, आपल्यासारखे आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपल्याला काहीही समजत नाही, अत्यंत हतबल, अत्यंत अशा अवस्थेमध्ये असतो की आपलं जर कोणी केलं नाही तर आपला जीव जाईल. लोक म्हणतात ना, कृष्णही जन्माला आला, आपणही जन्माला येतो, तोही मेला, आपणही मेलो, त्याचा जन्म आणि कर्म दिव्य आहे गीतेतला श्लोक सांगतो. आणि ज्यावेळी तो क्षण आला संपूर्ण पृथ्वी अंकुरित झाली. शहारे जसे आपल्याला जेव्हा एखादी खूप आनंददायी गोष्ट होती, आपल्या अंगावर ज्या पद्धतीने शहारे येतात त्या पद्धतीने संपूर्ण पृथ्वी ही सुंदर आच्छादित झाली होती. हिरव्या पूर्णांनी नटली होती. सगळं वातावरण मृदू झालं होतं, पाऊस पडत होता. आणि अशा वेळी जेव्हा भगवंतांचं अवतरण होणार होतं ते काय सर्वसाधारणपणे आपल्या आईच्या योनीतनं बाहेर नाही आले, ते प्रकट झाले. आणि कसे प्रकट झाले? तमद्भुतम बालकम अंबुजे क्षणम, तमद्भुतम बालकम अंबुजे क्षणम, तमद्भुतम बालकम अंबुजे क्षणम, चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं, श्रीवत्सलक्ष्मं गळशोभिकौस्तुभम्. इतकं सुंदर त्यांचं रूप होतं. पीतांबरम सांद्रपयोग सौभगम, महार्हवैढूर्य किरीटकुंडलत्विषाया. असं भगवंताचं सुंदर रूप. म्हणजे कसं आहे, अद्भुत रूप भगवंताचं सुंदर, एवढंच स्वरूप प्रकट झालं. तांड बाळ, पण ते कसं संपूर्ण वारेने आणि रक्ताने भरलेलं नव्हतं. ते कसं होतं? अद्भुत बाळ होतं, चतुर्भुज होतं, ज्याच्या 4ही हातांमध्ये निळ्या रंगाचं सुंदर बाळ, जसं नीलमणी आहे, निळ्या रंगाचं उमललेल्या कमळाप्रमाणे सुंदर ते भगवंत दिसत होते. आणि त्यांचं जे स्वरूप होतं, त्यांनी सुंदर मुकुट धारण केलेला होता, त्यांनी सुंदर पीतांबर धारण केलेलं होतं. त्यांचं सुंदर निळ्या रंगाची कांती, त्यांचे डोळे कमळाच्या पाकळीसारखे सुंदर नेत्र, त्यांचे चरणकमल इतके सुंदर होते. वेगवेगळ्या अलंकारांनी नटलेले, छातीवर वत्स चिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, अशा पद्धतीचं सुंदर तेजस्वी बाळ, जे अनेक सूर्यांनाही लोक होय. इतकं सुंदर हे क्षीरसागर
विलास करणारे भगवान विष्णू हे बाल स्वरूपामध्ये प्रकट झाले. त्याचं स्वरूप कसं आहे? जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जय जय आजी गरुड वाहना जय जय आजी कमलोचना जय जय आजी पतित पावना रमण विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले जाय विशाळ भाळ आभरण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद गळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष श्रीवत्सलांछनाचे भूषण त्याच्या हृदयावर वत्सलांछनाचे भूषण त्याची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान नाभीवरती नाशी 3 रेखा आहेत उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी आणि तिथं खाली काय नाभी कमल सुंदराती जेथे विधात्याची उत्पत्ती जे ब्रह्माचं जन्मस्थान आहे नाभी कमल सुंदराती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तोची पै आणि हात कसे आहेत गुडघ्यापर्यंत लांब हात जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान लाल रंगाच्या सुंदर कमळासारखे त्यांचे हात रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सर्व कर गदा पद्म शंख चक्र 4 हस्ती आयुध त्यांच्या हातामध्ये काय गदा पद्म शंख कासे कसिला पीतांबर विद्युलते समतेज अपार करदई स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसतात करदईच्या स्तंभासारखी त्यांची जंघा आहे करदई स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसतात जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र धाती नारदाती ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित त्याची लक्ष्मी निरंतर पाय धरते संध्या रागा समान भक्त तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णित्या थकल्या सगळ्या आयुष्याच्या परममंगला अल्पमती केली वरून नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामरणी काय म्हणजे इतकं सुंदर हे भगवंताचं स्वरूप समोर उभं राहिलं आणि स्वरूप समोर उभं राहिलं त्यांनी काय सांगितलं म्हणजे हे वसुदेव हे देवकी मैया मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आलोय याच्या मागे कारण आहे 3 जन्मापूर्वी हे वसुदेव तुम्ही सुतपा नावाचे एक राजा होते आणि तुम्ही पृष्णी नावाच्या त्यांची पत्नी होती तुम्हाला चांगली संतती हवी होती आणि पूर्वीच्या काळी ही वैदिक पद्धत आहे की जर चांगली संतती योग्य संतती हवी असेल तर त्याच्यासाठी पूर्वी तपश्चर्या केली जायची आणि या तपाचरणातनं चांगली संतती जन्माला घातली जायची आपण बघतो रामायणामध्ये किंवा आपण वेगवेगळ्या कथांमध्ये या राजांना मुलं होत नाहीये मुली होत नाहीये का होत नाहीये कारण ते फक्त गर्भाधान संस्कारात्मक संतती जन्माला घालत होते नाहीतर जनावराला काही होत नाही त्या लेकरबाळ पण जर ती संतती योग्य नसेल सुसंस्कृत नसेल तर त्या पुत्रामध्ये आणि मूत्रामध्ये काहीही फरक नाही असं शास्त्र सांगतं कारण एकाच वाटेत आलेल्या ह्या दोन्ही गोष्टी मग जर ते योग्य असावे अशी जर इच्छा असेल तर पूर्वी ध्यान धारणा समाधी भक्ती केली जायची भगवंतांची प्रार्थना केली जायची योग्य मुहूर्त योग्य वेळ योग्य वास्तू या सगळ्या गोष्टी बघून पती पत्नीची एकामेकाशी अनुरूपता असून जेव्हा ते पती पत्नी एकत्र यायचे त्या गर्भाधान संस्कारात्मक संतती जन्माला यायची ती योग्य संतती आणि ती तिथी मिळत नव्हती म्हणून पुत्र प्राप्ती होत नव्हती नाहीतर एवढे वीर्यवान राजे होते एवढे पराक्रमी राजे होते सतयुगातले त्रेतायुगातले त्यांना काही टेस्ट्यूब बेबीची आवश्यकता नव्हती किंवा त्यांच्यामध्ये काही वंध्यत्व नव्हतं की त्यांना लेकरबाळ होत नव्हते आणि त्यांना यज्ञ करावं लागत होते त्यांना गर्भाधान तिथी संस्कारासाठी अनुकूल तिथी अनुकूल काळ मिळत नव्हता म्हणून वेळ लागत होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही महापराक्रमी होते तुम्ही अत्यंत साधू वृत्तीचे होते दोघं तुम्ही तपश्चर्या केली हजारो वर्ष तुम्ही दोघांनी तपश्चर्या केली आणि मला प्रसन्न करून घेण्यासाठी की जेणेकरून तुम्हाला उत्तम संतती होईल पण मी प्रसन्न होण्याआधी तुम्हाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला एक माझं सुंदर स्वरूप दिलं भगवान विष्णूंचं बाल स्वरूप दिलं आणि सांगितलं की ह्याची पूजा करा
यांची भक्ती करा, या अर्चा विग्रहाची सेवा करा. यांच्या सेवेच्या प्रभावाने स्वतः भगवंत तुमच्या पोटी जन्माला येतील. आणि त्या दोघांनी कृष्णी आणि सुतपाने भगवंतांची मनोभावे सेवा केली, मनोभावे भक्ती केली. आणि या भक्तीच्या माध्यमातून एक दिवस भगवान विष्णू स्वतः त्यांच्या समोर उभे राहिले. जेव्हा भगवान विष्णूंना त्यांनी बघितलं, ते म्हणाले की काय हवंय तुम्हाला, कशासाठी तुम्ही तपश्चर्या करत आहे. तर त्यावेळी ते म्हणाले की आम्हाला तुमच्या सारखा पुत्र हवा. भगवंत 3 वेळा म्हणाले तथास्तु तथास्तु तथास्तु. आता भगवंतांसारखा पुत्र हवाय, मला सांगा भगवंतांसारखं तुम्ही असू शकता का? भगवंतांसारखं कोणीही नाही. त्यामुळे भगवंतांना काय म्हणतात, असम ऊर्ध्व, ज्याच्या सारखं किंवा ज्याच्या वरचढ दुसरं कोणीही नाही. त्यामुळे तर त्यांना भगवंत म्हणतो आपण. कोणाला उठसूट भगवंत म्हणतो का? अशा भगवंतांनी 3 वेळा त्यांना आशीर्वाद दिला. भगवंतांना म्हणाले की मी 3 वेळा म्हणलो की माझ्यासारखं पुत्र होईल, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. त्यामुळे हे कृष्णी, हे देवकी, त्या जन्मी कृष्णीच्या गर्भामध्ये मीच अवतार धारण केला, माझं नाव पडलं कृष्णी गर्भ. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये हे सुतपा, हे वसुदेव, पहिले सुतपा होते, नंतर तुम्ही कश्यप ऋषी झाले आणि कृष्णी अदिती झाली. आणि तुमच्या गर्भी मी वामन रूपाने जन्माला आलो, वामन देव. आणि आता तेच अदिती आणि कश्यप तुम्ही वसुदेव आणि देवकी झालेला आहात. आणि या 3ऱ्या जन्मी मी साक्षात कृष्ण या रूपाने तुमच्या घरी जन्माला आलेलो हो. गोपाळ कृष्ण भगवान की. तर अशा कृष्ण रूपाने भगवान श्रीकृष्णांनी अवतरण घेतलेलं आहे. आणि ते जे अवतरण झालंय ते 8च्या दिवशी झाले. लक्षात घ्या, आपला वाढदिवस असतो, वाढदिवसाच्या दिवशी आपण दररोजपेक्षा थोडस जास्त आनंदी असतो की नाही? जास्त थोडस आनंदी असतो की नाही? जर आपण आज भगवंतांच्या विषयी चर्चा करतोय ना, भगवंतांना आनंद होतोय की कारवाईतले काही लोक आहेत जे खरंच हुशार आहेत, जे माझ्याविषयी चिंतन करताय का. कारण शास्त्र असं सांगतं की शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं पहिली सोडून द्यायला पाहिजे, पण जेवून पहिलं घेतलं पाहिजे. हे व्यवस्थित आधी पोटोबा विठोबा. का? कारण हे चाललं तर सगळं चाललं. त्याच्यामुळे आपण म्हणतो सगळं राहू दे, पहिलं लेडीजचं तर असतं ते सगळं राहू दे, पहिलं खाऊन घ्या. शतम विहाय भोक्तव्यम, ते शास्त्रायुक्त बोलतात. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरे, 1000 गोष्टी सोडून द्याव्या. आणि पहिली जर अंघोळ नसेल केली तर पहिली अंघोळ करून घ्या. लक्षम विहाय दातव्य, लाख काम बाजूला सोडून जर दानाची समय आलेला असेल, दानाची जर संधी आलेली असेल आपल्याला की कोणाला तरी दान करायचंय तर दान केलं पाहिजे. लक्षम विहाय दातव्य. कोटी त्यक्त्वा हरिभजे, कोटी काम सोडून भगवान कृष्णाचं हरीचं भजन केलं पाहिजे. आणि आज काय जन्माष्टमी, ही तिथी इतकी दिव्य की आज आपण चर्चा करतोय ना, कुठेतरी कोणत्या तरी ब्रह्मांडामध्ये आता या क्षणी कृष्ण जन्म होतोय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता आपण जेव्हा चर्चा करतो, आता कुठेतरी भगवंतांचं अवतरण होतंय, आता ही लीला चालू आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा आपण चर्चा करतोय भगवंतांमध्ये, त्यांच्या कथेमध्ये, त्यांच्या नावामध्ये काहीही फरक नसल्यामुळे आपण त्या लीलेशी आता या क्षणामध्ये जोडलं गेलेलं गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला समजणार नाही पण आपण त्या लीलेशी जोडलं गेलोय ही गोष्ट लक्षात घ्या. कारण या ज्या गोष्टी आहेत त्या दिव्य आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिण भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे. आणि व्यर्थ कथा सांडी मार्ग, व्यर्थ कथा करण्यापेक्षा हरी कथा करायला पाहिजे. याच्यातनच आपलं हित होत आहे. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची आहे. पण आपलं हित जाणणं, नेमकं आपलं हित जाणण्यासाठी आपण कोण हे जाणणं जास्त महत्वाचं आहे की नाही. तेच भगवंत किती वेळ सांगतात की तुम्ही हे शरीर नाहीये, हे शरीर तर मरणार आहे, तुम्ही आत्मा आहे. आत्म्याचा धर्म काय? सवय पुंसाम परो धर्म येतो भक्ती अधोक्षजे. या आत्म्याचा एकच धर्म आहे, जो परमपुरुष भगवान आहे, जो अजन्म आहे, ज्याचा कधी जन्म होऊ शकत नाही, ज्याची कधी मृत्यू होऊ शकत नाही, जो सर्व गोष्टींच्या पार आहे, जो आपल्या सगळ्यांना ह्या
चक्रातून वाचवू शकतो. निरंतर आपण त्याचं स्मरण चिंतन केलं पाहिजे. का? कारण तोच खरा आहे जो आपला आहे. त्यावर ज्ञानेश्वर माऊली ज्याच्या मागे वेडे होतात ना, जे संत वेडे होतात ना, संत आपल्याला वेळोवेळी उपदेश करतायत की विठ्ठलाला तुम्ही शरण जा, विठोबासी शरण जावी निष्ठा नामगावी, हे जे सांगतायत किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, सावळे परब्रह्म आवळे या जीवा, मने मन रानिवा केले, काय करुगे माये सावळे गोविंद, आपे आप लपत मन ते, सावळे परब्रह्म आवळे या जीवा. हे सावळे परब्रह्म आवडते. पण का आवडते? कारण तोच खरा आपला आहे. आणि जेव्हा तो लीला करतो ना, तो हे दाखवतो की मी जेव्हा 16,108 लग्न करतोय, लोक म्हणतात की कृष्णाने एवढे केले, आम्हाला 2 केले तरी काय झालं? अरे पण त्या सगळ्या 16,108 सुखी होत्या. नारद मुनींना एक प्रश्न पडला होता की अरे हे भगवंत आहे, की 16,108 बायका म्हणजे आज एकीकडे थांबले, उद्या दुसरीकडे, परवा तिसरीकडे, परत तिचा नंबर यायला 16,108 दिवस लागतील. एका वर्षामध्ये असतात 365 दिवस. मग आता 365 दिवस तरी सुद्धा लई लागतील ना, किती वर्ष तुला थांबावं लागेल? यांचा संसार आणि प्रपंच चालतोय कसा? मग नारद मुनी एका घरामध्ये गेले. पहिल्या घरामध्ये गेले रुक्मिणीच्या महालात गेले. तिथे भगवान श्रीकृष्ण बसलेले आणि त्यांनी म्हणाले, अरे नारद मुनी या या या, बसा बसा बसा. बसले, त्यांचे पाय धुतले, त्यांचा आदर आतिथ्य केलं, त्यांची सेवा शुश्रूषा केली, सगळं विचारलं. नारद मुनी म्हणाले, भगवंत मी थोडासा घाईत आहे. का? कारण त्यांना बघायचं होतं बाकी राहण्याचं काय झालं असेल, थोडंसं कळी लावायला लागलं नाही. आणि मग ते म्हणाले, चला आता आपण सत्यभामेकडे जाऊ, बघू तिची काय अवस्था असेल. भगवंत रुक्मिणीकडे तर ते सत्यभामेच्या महालामध्ये गेले. तिथेही कृष्ण होते, काहीतरी वेगळं करत होते. जांबुवंतीच्या महालात गेले, तिथेही कृष्ण होते, काहीतरी वेगळं करत होते. ती परत नग्नजितीच्या महालात गेले, सत्याच्या महालात गेले, सगळ्या राण्यांच्या महालामध्ये गेले. प्रत्येक ठिकाणी कृष्ण काहीतरी वेगळं करत होते. कुठे झोपलेले होते, कुठे आराम खात होते, कुठे देवपूजा करत होते, कुठे ध्यान करत होते, कुठे काहीतरी करत होते. नारद मुनी म्हणाले, भगवंता तुम्हाला मी कधीही समजू शकत नाही. आणि अशा 16,108 बायका होत्या. प्रत्येक बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. म्हणजे मग सांगा भगवंताची प्रजा किती होती? भगवान श्रीकृष्णांची प्रजा किती होती? एवढी मोठी भगवंतांची एकट्याचीच प्रजा होती. म्हणजे द्वारका, निम्मी द्वारका तर यांचीच होती. असे भगवंतांची आपण काय करतो? स्वतःची तुलना करायला बघतो की त्यांनी रासलीला केली तर आम्ही 3-4 पोरी पटवले तर काय झालं? त्यांनी रासलीला करण्याच्या आधी 7 दिवस 7 रात्री गोवर्धन पर्वत त्यांच्या डाव्या हाताच्या करंगीवर उचलून धरलेला. आपण एखादा स्पीकर तरी उचलून दाखवावा आपल्या जीवनामध्ये एका हातावर 15 मिनिटं तरी नाही म्हणत. त्यांनी आधी असुरमर्दनाच्या लीला केल्या. त्यांनी फक्त 3 दिवसाचा असताना त्यांनी पुतना नावाची महाभयंकर राक्षसी मारली. त्यांनी माती खाली यशोदामाई म्हणाली, काय खातोस? तोंड उघड. तोंड उघडलं तर त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवलं. 14 भुवन, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, भूमंडळाच्या खाली रातर, वितर, सुतर, तलातर, महातर, रसातर, पाताल, हे सगळं ब्रह्मांड दिसलं. अनंत मोठी ब्रह्मांड त्याच्यामध्ये दिसले. ते सगळं बघितल्यानंतर यशोदामाईने म्हणाली, माझं बाळ की काय? भगवंतांना वाटलं, अरे अरे हिला जाणीव झाली की मी भगवान आहे. जर हिला असं वाटत राहिलं की मी भगवान आहे, तर ही माझ्यावरती तेवढं प्रेम नाही करणार, ही मला देवालयामध्ये बसवेल. त्यांनी लगेच सांगितलं, योग मायाला हिच्या ह्या स्मृतीवरती पडदा टाकून दे की मी भगवान आहे. तिला हेच वाटत होते की तिचं चांगलं बाळ आहे. म्हणजे तो इतका मोठा आहे की लहानपणी असताना त्याला उखळाला बांधलं तर उखळाला बांधताना यशोदामाई रस्सी बांधतीये, ती 2 बोटं छोटी पडतीये, दोरीला दोरी बांधली, परत एकदा ते बांधण्याचा प्रयत्न केला, पुन्हा 2 बोटं छोटी पडती. कृष्ण मोठा होत नाहीये, दोरी छोटी होत नाहीये, पण बांधतीये 2 बोटं छोटी पडतीये. तिला समजत नाहीये 9 लाख गायी, 9 लाख गायांचा कासरा सोडून आणला तिने. कासऱ्याला कासरा बांधतीये सगळं करून, पण तिला हे समजत नाही. आता आपल्या बुद्धीला तरी विचार तरी करू शकतो का की कृष्ण मोठा होत नाहीये, दोरी छोटी होत नाहीये,
पण गाठ बांधता येत नाही. 2 बोट छोटे हेच 2 बोटाचं अंतर आपल्याकडे देवामध्ये. हेच 2 बोटाचं अंतर आहे. आपण त्याचेच, तोही सच्चिदानंद आहे, आपणच सच्चिदानंद आहे, पण तो विभू आहे, तो सगळीकडे व्याप्त आहे, आपण अनुभव आहे, तो सर्वज्ञ आहे. आपण खाल्लं तर आपल्याला माहिती नाही की हे पचणार आहे की अपचन. या शरीरातच आहे ना आपण, पण या शरीराला तरी माहिती आहे का आपल्याला हे किती वेळ चालणार आहे, किती आपल्याला माहिती आहे का आतमध्ये किती ब्लॉकेज आहे. ज्या दिवशी येईल ना त्याच वेळी कळेल अटॅक. मग डॉक्टर सांगतो की इतके ब्लॉकेज. आपण या शरीरापासून आपल्याला या शरीराविषयी माहिती नाही. तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला चराचर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे त्याला. अहम सर्वस्य प्रभो मातम सर्वं प्रवर्तते, असा हा भगवंत आहे. मग आपल्याला तो समजू शकणार आहे का? आपण कोणाशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी, स्वतः भगवंताची. तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान, त्याची लीला आगाध आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत, त्याची कथा अनंत आहे. पण हे जर महत्व आपण त्यांचं शास्त्रांच्या माध्यमातून अशा भगवंतांच्या जन्मतिथीच्या दिवशी आपण हे समजून नाही घेतलं की हे कशा पद्धतीने हे घडतंय, भगवंत कशा पद्धतीने लीला करताय. ती लीला किती दिव्य आहे. त्या पुतणेने मारण्यासाठी ती आली भगवंतांना, तिला फक्त स्पर्श केला, तिचा दूध पिता, तिचा प्राणही पिऊन टाकला. ती महाभयंकर राक्षस इतकी मोठी झाली, एका वाळलेल्या जंगलावरती जाऊन पडली. सगळं जंगल पडलं. शिडी लावायला लागली कृष्णा नदीच्या स्तनावरून खाली उतरायला. नंतर बाबा ते संध्याकाळी आले, त्यांनी विचार केला की हे एवढं मोठं शरीर जर हे सडलं तर त्याच्या वासाने आपण करून जाऊ, काय करायचं याचं. नंतर बाबा म्हणाले ती ह्या वाळलेल्या जंगलावर पडली आहे, तिचे आता सर्व तिन्ही बारीक बारीक तुकडे करा आणि ज्या जंगलावर पडली आहे त्याच्यात लाकडं फोडून त्याच्यात चिता बनवा आणि पटांगण भरून मोठ्या ह्याच्यामध्ये तिच्या चिता छोट्या 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 बनवून तिला जाळलं. जाळल्यानंतर त्याच्यातून मधुर सुगंध यायला लागला. त्या सुगंधाने संपूर्ण पंचक्रोशी पूर्णपणे ती वेडीपिशी झाली की हा सुगंध किती छान आहे, कस्तुरीलाही मागे टाकेल. त्यांना समजत नव्हतं की ही राक्षसी, महाभयानक, महापापी, त्याच्यातून धूर घाणेरडा वास यायला पाहिजे होता. शरीर जळल्यानंतर काही खूप चांगला वास येत नाही. सुगंध कसा सुटला, कारण तिला भगवत स्पर्शाने ती पवित्र झाली. अशाच पद्धतीचा भगवत स्पर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण त्यांचं नाम संकीर्तन निरंतर करत राहावं. सांगायला खूप आहे. भगवंतांच्या कथा कशा आहे, हरी अनंत, हरी कथा अनंत. पण ऑलरेडी उशिरा सुरू झाला ना, आता 6:15 वाजले. आपण 5 मिनिटात थांबतोय. पण अशा भगवंतांना आपण खूप लाईटली घेतोय, खूप सहज घेतोय. त्यांची मूर्ती आपल्या घरात असते. आपल्यामध्ये भावना काय आहे की ही पितळी मूर्ती आहे, हा दगडी देव आहे. आपण त्याच्या समोर काही बोलतो, कसंही वागतो, कसंही हसतो, काही गोष्टी करतो. आपल्यामध्ये ती भावनाच निर्माण होत नाही की हे साक्षात समोर उभे आहे. ज्या दिवशी ती भावना निर्माण होईल ते भगवंत साक्षात आपल्याशी आदान प्रदान करतात. आजच्या त्याच्या जन्म दिवशी, आजच्या त्याच्या प्राकट्य दिवशी भगवंत विशेष रूपाने प्रसन्न आहे. तर आज प्रत्येकाने संकल्प करायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये या भगवंतांची कथा मी किती जास्त श्रवण करेल, मी किती जास्त गीता वाचेल. ती समजो अगर न समजो, प्रत्येकाने किमान 1 पान दररोज वाचलं पाहिजे, दररोज हरिनाम घेतलं पाहिजे. तरच आपला खऱ्या अर्थाने उद्धार हा होणार आहे. सर्व भगवंत ते सर्वसाधारण वाटत असले ते सर्वसाधारण नाही. ते तशा पद्धतीच्या नववत लीला राम अवतारामध्ये करतात, कृष्ण अवतारामध्ये त्यांनी सगळ्या विशेष लीला करून दाखवून दिलं की मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचा आत्मा. भगवंत भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगताय मामे वांशो जीव लोके जीवभूत सनातन, तुम्ही सगळे माझे सनातन अंशात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे लवकर या असं आवाहन भगवान स्वतः करतायत. आणि तो लवकर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? नाम संकीर्तन. त्याच्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती आहे, सगळ्यांनी दररोज त्यांच्या जीवनामध्ये नाम संकीर्तन करा. नाम संकीर्तन म्हणजे हरे कृष्ण महामंत्र तुम्ही जप करा. ठीक आहे. तो हा जो 16 अक्षराचा 16 शब्दांचा मंत्र आहे, हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या हृदयातलं सगळं कल्मश नष्ट करणारा आहे.
जर आपण नित्य याचं माळेवरती जर जप करू शकलो, सोपा मंत्र आहे. कसा आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच्यामध्ये 3 शब्द येतात, हर, कृष्ण आणि राम. हरे हा शब्द हरी सुद्धा होतो आणि हर या शब्दाचा अर्थ भगवंतांची शक्ती म्हणजे राधा, लक्ष्मी, सीता ही शक्ती. कारण शक्तीशिवाय शक्तिमानाला आपण पूजत नाही, दोघं जोडीने पाहिजे. कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक भगवान, राम म्हणजे सगळ्या आनंदाचा सागर. आपण यांचं चिंतन करतो आणि एका राम नामामध्ये 1 सहस्र भगवान नाम आहे. एक जेव्हा तुम्ही नाव घेता त्यावेळी तुम्ही 16,000 भगवान नाम घेण्याचे, एक महामंत्र जे म्हणतो ना, 16,000 म्हणजे 16 वेळा विष्णू सहस्रनाम वाचल्याचं फळ त्याच्यातनं मिळतं. तर अशा पद्धतीचा हा जो मंत्र आहे, सोपा मंत्र, तुम्ही 1 माळ तरी करू शकता, प्रत्येकाने करायला पाहिजे. तर आता आपण 2च मिनिटं कीर्तन करूया हरिकृष्ण महामंत्राचं आणि त्यानंतर आपण थांबूया. माहिती घ्या कुठेतरी कोर्सला वेणू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे.